नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सध्या जगभरात कोरोना अक्षरशः धुमाकूळ घालतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता संपूर्ण भारतभरात लाईट्स बंद करून सर्व भारतीयांनी मेणबत्ती लावावी, दिवा लावावा, मोबाईलवरती लाईट्स लावावी असं आवाहन केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे। असं जाणवत आहे की काहींनी या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे, तर काहींना हे आव्हान रुचलेलं नाही। काहींनी थेट नाराजी व्यक्त केली आहे, तर काही जण तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। या संदर्भात सांगली जिल्ह्यातील काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात नक्की काय आहेत या प्रतिक्रिया। जवळजवळ 15-20 दिवसापासून आपल्या देशावर कोरोनारूपी जे संकट या ठिकाणी आलेलं आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी व ती सर्व टीम पूर्णपणे कोरोनाला हरवण्यासाठी कार्यरत झालेले आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी मागच्या रविवारी ज्या वेळेला सांगितलेलं होतं की 1 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करावा आणि मोदीजींच्या त्या हाकेला साथ देऊन संपूर्ण देशभर त्या दिवशी रविवारी संपूर्ण देशात उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळला गेला व सायंकाळी 5 वाजता आपापल्या गॅलरीत येऊन घंटानाद थाळीनाद करून आम्ही सर्व देशवासी एकजूट आहोत हे याचं दर्शन त्या लॉकडाऊन दिवशी दाखवून गेलं। सध्याला पूर्ण जगावरच कोरोनाचं सावट आहे। फार मोठं हे संकट आहे। या संकटाला सर्व जनतेनं पुढे जाण्याची गरज आहे। सामोरे जाऊन हे संकट जेवढ्या लवकर यातून बाहेर पडता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना संदेश देतो की घरी राहून तुम्ही सर्वांना समर्थन द्या। या कोरोनाचा सामना जर करायचा असेल तर घरी राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। पण आमचे जे देशाचे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिला की मध्ये टाळ्या वाजवून डॉक्टरांचा जो आपण सत्कार केला त्यासाठी त्यांचे सुद्धा अभिनंदन। छान उत्कृष्ट उपक्रम होता तो। पण वेळोवेळी असे थाळ्या वाजवून आता जरी 9 तारखेला जर आपण मेणबत्त्या लावा ह्यानं लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत। सध्याला लोकांची जनतेची गरज काय आहे की पोटभर अन्न जर घरामध्ये सर्वांना व्यवस्थित मिळालं तर ते लोक घरातून बाहेर पडणार नाहीत। त्यासाठी ह्या योजना सुद्धा राबवणं गरजेचं आहे की पोटा पाण्याचा प्रश्न जो आहे जनतेचा तो सुद्धा आपण मिटवला पाहिजे। सध्या पूर्ण जग कोरोनाने हाहाकार झालेला आहे आणि सध्या देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेब यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे, संबोधलेलं आहे की रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता पूर्ण देशभरात देशवासियांनी रात्री 9 वाजता लाईट बंद करावी व कोरोनाच्या विरोध आपण लढायची आहे म्हणून। पण हे लाईट जर बंद केली तर आपल्या राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणतात की जर लाईट बंद केली तर अनेक मोठं पुढं संकट येईल। जर लाईट बंद केल्यानं आता सध्या महाराष्ट्राला आवश्यकता असणारी 23,000 किलोवॅट आवश्यकता आहे विजेची आणि त्याची आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पूर्ण कारखाने बंद आहेत, MIDC बंद आहेत। त्यामुळं अत्यावश्यक जे असणार हॉस्पिटल असतील, घर असतील याच्यासाठी 13,000 मेगावॅट एवढीच खर्च होते आणि औद्योगिकाचा झिरो खर्च आहे आता सध्या। जर ऊर्जा मंत्रीमध्ये जर आपण सगळं हे एका वेळी जर लाईट बंद केली तर त्याचे स्टेशन सगळे ऑटोमॅटिक ट्रिप होतील। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्या दिनांक 5 या रोजी जे दिवे लावण्याचे आवाहन केले आहे त्या संदर्भात मी माझे मत व्यक्त करत आहे। खरं तर ह्याला आपण एक धाडसी पाऊल म्हणू, कारण की 22 तारखेला जी हुल्लडबाजी झाली, ज्या पद्धतीने त्या संदर्भात अंधश्रद्धा अफवा पसरवल्या गेल्या, त्याच पद्धतीने उद्या दिवा लावण्याचा जो आव्हान केला आहे त्या संदर्भात देखील अंधश्रद्धा आणि अफवा पसरवल्या जात आहेत। खरं तर मनोबल वाढवण्यासाठी अनेक दुसरे मार्ग होते, जसे की आम्ही उद्योजकांना जे मोरेटम दिलं आहे त्याच्यावर जे इंटरेस्ट लावलं जाणार आहे त्या संदर्भात जर का आम्हाला मार्गदर्शन केले असते, त्याचबरोबर कोविड-19चे जे टेस्ट किट आहे त्याबद्दल बोलले असते, आजची जी प्रेझेंट कंडिशन आहे किंवा कालची कंडिशन होती आणि आजची कंडिशन यात जो फरक आहे तो जर का आम्हाला सांगितला असता आणि आम्ही भविष्यासाठी काय काय करणार आहोत, आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आम्ही काय पद्धतीच्या योजना आणणार आहोत याबद्दल जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर का देशाला आव्हान केले असते किंवा संदेश दिला असता
तर त्याच पद्धतीने आपल्या या देशवासियांचे मनोबल वाढले असते. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपणास सर्व 130 करोड लोकांना आपणास आवाहन केलेलं आहे. दिनांक 5 रोजी रात्री 9 वाजता आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा अपार्टमेंट असेल तर गॅलरीत येऊन आपण 9 मिनिट कमीत कमी आपण पंथीच्या स्वरूपात, मेणबत्तीच्या स्वरूपात आणि टॉर्च असेल तर टॉर्चच्या स्वरूपात किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या स्वरूपात आपण एकत्र येऊन आपण ह्या अदृश्यरूपी हा जो कोरोनाचा जो विषाणू आहे तो आपणास त्याच्यावर विजयी होण्यासाठी एक प्रतीक म्हणून आपण एकत्र येणार आहोत. हे यासाठीच की आपला हा भारत देश हा पराक्रमी हा देश आहे. ह्या आजपर्यंतचा इतिहास आपला हा पराक्रमी आहे. आपण प्रत्येक शत्रूला आपण हरवलेला आहे, आपण त्याच्यावर विजय कमवलेला आहे. पण आताचा हा जो कोरोना विषाणू आहे हा अदृश्य स्वरूपात आहे. आजपर्यंतचा लढा हा आपण एकत्र येऊन लढलेला आहोत. आता मात्र आपण एकत्र न लढता हा अदृश्यरूपी शत्रूला आपण आपल्या घरात सुरक्षित राहून सोशल डिस्टन्स पाळून आपण हा लढा जिंकणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या देशावर हे जे संकट आले ते संकट घालवण्यासाठी परत आपल्याला 14-21 दिवसाचा लॉकडाऊन आदरणीय मोदीजींनी आपल्या देशासाठी केला आणि त्याला देखील आपल्या देशातील सर्व लोक एकजुटीने साथ देत आहेत आणि या कोरोनाला हरवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या रविवारी आदरणीय मोदीजींनी आपल्या घरातील 9 वाजता रात्री आपल्या घरातील सर्व लाईट बंद करून आपल्या टेरेसवर आपल्या दारात येऊन मेणबत्ती, टॉर्च, मोबाईलचे फ्लॅश किंवा दिवा हे लावून आपण या कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही सर्व भारतीय, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही कसल्याही परिस्थितीत कोरोनाला हरवू यासाठी आम्ही सर्वजण एक संघ आहोत हेच त्यातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि आदरणीय मोदीजींनी जो संदेश भारतासाठी दिलेला आहे त्याचं आपण योग्य ते पालन करूया. सर्व माझं भारतातील किंवा आमच्या या सांगली, मिरज, कुपवाड शहरातील लोकांना माझं आव्हान आहे की आपण घरात बसूनच सहकार्य करावं आणि जो आदेश शासनाचा येईल त्या आदेशाचं आपण पालन करायचं आहे. माझा वार्ड क्रमांक 2मध्ये कुपवाडमध्ये मी आज आदरणीय आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा आज वाढदिवस होता, पण कोणत्याही प्रकारचा वाढदिवस साजरा न करता आम्ही त्या दिवशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी ट्रॅक्टर्स उपलब्ध करून पूर्ण कुपवाड शहर परिसर व आमच्या 2 नंबर प्रभागात एकाच दिवशी सगळीकडे आम्ही औषध मारून त्या ठिकाणी पूर्णपणे फवारणी करून घेतलेली आहे आणि सर्वजण मिळून आपण कोरोनाला हरवूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो. केवळ वेळच्या वेळी येऊन टाळ्या वाजवणं किंवा दिवे लावून हे करा, कोरोनाची संकटाचा सामना करा, हे शाब्दिक झाले, ठीक आहे, मान्य करू शकतो आपण, पण बरोबर जनतेचाही सुद्धा एक पोटापाण्याचा विचार केला पाहिजे. की कालच्या ज्या बातमीच्या ह्याच्यात मी पाहिलं की मोदींनी एक 9 वाजता सकाळी जनतेशी संवाद साधला, पण त्याच्यामध्ये कुठं असं दिसून आलेलं नाहीये की त्यांनी असा विषय काढलाच नाही की पोटापाण्याचा प्रश्न वगैरे. आता जी 5 किलोचं धान्याचं हे चालू केलेलं आहे ते सुद्धा अजूनपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. आता जे राशनचं धान्य घेतलं ते सुद्धा जनतेनं विकतच घेतलेलं. प्रत्येक वेळी जनतेकडे पैसे असतीलच असं नाही. आज 10वा दिवस आहे लॉकडाऊनचा. या लॉकडाऊनच्या 10व्या दिवसापर्यंत जनतेकडे पैसे असतील किंवा नसेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. की बरेचसे कुटुंब असे आहेत की त्यांच्या हातावरचे पोट आहेत की ज्या दिवशी ते कामाला जातील त्या दिवशी त्यांची चूल पेटते, पण आज 10 दिवस झाले त्यांच्यावर काय उपासमारीची वेळ आली असेल. घरात बसून सुद्धा चालणार नाही, त्यांना बाहेर गेलं पाहिजे, काहीतरी पोटापाण्यात बघायला पाहिजे. जर घरात बसायचं तर त्यांच्या पोटापाण्याचा विचार सुद्धा तुम्ही करा, काहीतरी त्यांच्या खात्यावर एक रक्कम टाका किंवा त्यांना जे धान्य तुम्ही वितरित करणार आहात मोफत ते सुद्धा लवकरात लवकर करून द्या. आणि जनतेला सुद्धा मी विनंती करतो की ह्या कोरोनाशी सामना करण्यासाठी आपण घरामध्ये राहून शासनाला शक्य जो होईल तेवढी मदत करावी. धन्यवाद. आणि पूर्ण महाराष्ट्र हे स्टेशन ट्रिप होतील आणि महाराष्ट्र स्टेशन ट्रिप झाल्यामुळं पूर्ण महाराष्ट्र अंधारात जाईल व महाराष्ट्र अंधारात गेल्यामुळं मल्टी स्टेटस जे स्ट्रीट आहेत ते बंद होतील व पूर्ण देश हा अंधारात राहील. जर देश अंधारात राहिल्यामुळं पूर्व जर येण्यासाठी आपल्याला पूर्ण त्याला 16 तासची आवश्यकता आहे. जर 16 तास आणि पूर्ण कंडिशन व्यवस्थित पूर्ण परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 दिवसाची आवश्यकता अशी ऊर्जा मंत्री म्हणतात. पण असं समजून येते की आपले केंद्र शासन असेल
माननीय मोदी साहेब असतील आणि ऊर्जा मंत्री साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांच्यामध्ये कुठंच कम्युनिकेशन नाही आणि संबोधन व्यवस्थित होत नाही. तर असे जर संभव असतील तर जनतेला आव्हान करतो की त्यांनी सतर्क राहून योग्य पर्याय निवडावा. जर असं अंधारात जात असेल तर किती हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर चालू आहेत, अनेक सुविधा ज्या आहेत व्हेंटिलेटरमध्ये ते पूर्ण धोका आहे आणि काही घटना घडू शकतात. अशामुळं तर पूर्ण नियोजन करून आरोग्य ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे की हे जे बोललेले आहे ते त्याच्यामध्ये सुधारणा करावी अशी त्यांनी विनंती केली आहे. तर जनतेला पण म्हणतोय की आता जनता ही याच्यामध्ये आहे, म्हणजे कुणाचं ऐकावं कुणाचं नको अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर जनतेने सतर्क राहून योग्य निर्णय निवडावा एवढीच मी विनंती करतो. जय हिंद. पण ते न करता दिवे लावण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्याच पद्धतीने त्या 9 आकड्याला धरून अंधश्रद्धा अनेक पद्धतीच्या पसरवल्या जात आहेत. खरं तर कोविड-19 किट हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे 4,500 रुपयाला विकले जात आहेत ते फक्त भारतातच या एवढ्या कॉस्टली रकमेने विकले जात आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलले पाहिजे होते. जे आपले हॉस्पिटलचा स्टाफ आहे त्यांना लागणाऱ्या PPE किट संदर्भात नरेंद्र मोदी यांनी बोलले पाहिजे होते. पण या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून त्यांनी हे इव्हेंट करण्याचं जे उद्या समोर आणले आहे त्याबद्दल मी खेद व्यक्त करत आहे. याच पद्धतीने मी माझं मनोगत पूर्ण करतो. आपण हा एक राहत असताना आपण एकटे आहोत अशी भावना जर निर्माण होत असेल तर ही मनातून काढून टाका. कारण हीच वेळ आपण 5 तारखेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण एकटे नाहोत, आप अकेले नहीं हो आप अकेले. ह्यासाठीच आपण दिनांक 5 रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिट वेगवेगळ्या स्वरूपात आपण पुन्हा एकदा मेणबत्तीच्या स्वरूपात, पंथीच्या स्वरूपात, टॉर्चच्या स्वरूपात, मोबाईलच्या टॉर्चच्या स्वरूपात आपण एकत्र येऊन ह्या आपण लाईट बंद करून आपण ह्या अदृश्य रूपी विषाणूवर आपण विजय करूया आणि हा मानवजाती आपण संरक्षण करूया. ह्यात एक विनंती आहे की लोकसंदेशच्या न्यूजच्या माध्यमातून हा जनजागृतीचं अभियान केलेलं आहे. आपण मेणबत्ती लावताना किंवा पंथी लावताना सॅनिटाईझर हाताला न लावता आपण हे सुरक्षा करून घेऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि आपण ह्या अदृश्य रूपी विषाणूला आपण वर विजय कमवूया. धन्यवाद.